ह्या व्लॉगमध्ये आपण करणार आहोत आमची काश्मीर ट्रिप आणि आमची ट्रिप बघा कशी सुरुवात झालेली आहे. सुरुवातच सॉरीने झालेली होती. नशिबाने आमची तत्काळ तिकीट्स कन्फर्म झाले आणि आम्ही निघालो बँड्रावरून हरिद्वारसाठी. आणि अजयची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता. अजयची नाही तर आम्ही चौघांची पण, जे आम्ही निघालो बँड्रावरनं. पोर्ट सिस्टीम आहे. हे बटन लावल्याने लाईट चालू होते. मी खाली आहे. खालच्या सीट रिझर्व आहेत. आमच्या ह्या 4 सीट 1 2 3 4 ही आणि हे वरचं गेलंय रडायला आणि हे 2 आता येणार आहेत पुढच्या स्टेशनला. बॅग इकडे खाली टाकल्यात आम्ही. इकडे ती तुषारची बॅग आहे. इकडे मी आहे. ते दरवाजा एक्झिटचा आणि हा डेस्क है. हम हरिद्वार आ गए यंकर भी और ये हमें हरिद्वार में रूम दिला रहे. हाय करतो अंकल. हरिद्वार पोहोचत आम्ही गंगा नदीमध्ये स्नान केलं. आणि पुढे निघालो आमच्या काश्मीर ट्रिपसाठी. आणि आमच्या ट्रॅव्हल्स वेट करत होती हरिद्वारमध्ये. तिथे आम्ही गेलो ट्रॅव्हल्सकडे. याच्या आधी आम्ही कधीच ट्रॅव्हल्सनी प्रवास केला नव्हता, तर हा आमचा चौघांचा पण ट्रॅव्हल्सचा पहिला प्रवास आहे. आज आम्ही बसलोय रूममधून येऊन बसमध्ये बसलोय आणि ही आमची स्पेस आहे. थोडी अशी कंपार्टमेंट आहे. मस्त कोझी. इकडे मस्त नजारे दिसत आहेत. चिमणी आहे, आवेश आहे आणि फॅन आहे आणि छान चाललंय. मी कोट घेतलाय. 350ला भेटून गेला. बोलत होते मला की तू जी फाटून जाईल थंडी त्याच्यामुळे म्हणून घाईघाईत घेतलाय तो आता. बाकी काय नाही. घाईमध्ये बुयसची बस सुटली आणि तो बसच्या मागे पळत होता. जसे आम्ही हरिद्वारपासून जम्मूला पोहोचल्यानंतर काहीच नेटवर्क नव्हतं मोबाईलला आणि तिथे जाऊन आम्ही खूप जास्ती घाबरलो होतो. बट नंतर आम्हाला टॅक्सी वगैरे भेटली. आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आणि जम्मूवरून काश्मीरसाठी निघालो, श्रीनगरसाठी. सो तो जो पिरियड होता 300 किलोमीटर, तो खूप एक्साइटिंग होता आणि थ्रिल पण तेवढाच होता, कारण की तिथं नेटवर्कच नव्हतं आमच्या फोनला. सो तो खूप भारी एक्सपिरियन्स होता. खूप बर्फ दिसते का तुम्हाला? बर्फ तुम्हाला नाही दिसणार. जम्मू आणि काश्मीरमध्ये आम्हाला बर्फ दिसते थोडं बघा. तुम्हाला दिसते का? सो पहिला बर्फ दुसऱ्या तिथं आवडतो गोष्ट. दिवसातून 3ऱ्यांदा सनराईज बघितलाय. तू काय बोलतो? दिसला नाही. इकडे पण कडाक्याची थंडी पडलेली आहे. पुढे बघूया काय हालत होते. आमची गाडी बघू शकता. थोडी फाटलेली पण आहे. श्रीनगर जाताना ऑन द वे रोड्स आहेत ते खूप छान आहेत आपल्यापेक्षा. सो सनराईज पण झाला होता. सकाळीच निघालो होतो आम्ही 6ला जम्मूपासनं. सो हे पूर्ण सिनरी आहेत. खूप जागेवर लँडस्लायडिंग झालेली आहेत आणि न्यू रोड्सचं काम चालू आहे. जसे जसे आर्मीचे मोठे मोठे ट्रक्स आमच्यापासून पास होत होते तेवढी भीती आम्हाला जास्ती वाटत होती, कारण की फुल फिल्मी वाटत होतं आणि ते आम्ही रिअल लाईफमध्ये एक्सपिरियन्स करत होतो त्या टाईमला. नेगोशिएशन चल रहा है गाइस. हाँ कश्मीरी कहवा. ये कश्मीरी कहवा होता है. ये जाफरान का जबरदस्त. भाई आपका नाम? इमरान सर. इमरान सर हमारे साथ है. हमारे फुल एंजॉय, नो टेंशन. इमरान ने दिया आराम से बैठो.
हो गाईस, आता झालंय आमचं फायनल 25ला डन केलंय. एवढं सगळं आहे याच्यात. त्यांच्याकडून भेटलंय, चांगला पॅकेज पडलंय. आता मैं ये भी जलाऊंगा अभी, ठीक है? मैं सामान चलो. पहुंचा रहा हूं. हीटर विटर म्हणजे काय सब मस्त एकदम डन. हा कॉमन एरिया, हा डायनिंग एरिया आहे. कॉमन पैसेज विथ शैंडलियर. हा इकडे आहे मस्त. हाऊस बोटमध्ये चेकिंग केल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आम्ही शिकार राईडसाठी, जे काश्मीरचा खूप फेमस राईड्स आहेत आणि मेन काश्मीरचं कल्चरच आहे शिकार राईड म्हणजे. सो आम्ही निघालो शिकार राईडसाठी. अँड दिस इज अ व्ह्यू ॲट डाल लेक. सर्व शिकारा राईड्सचे बोट्स जे आहेत ते एका साईडला लागलेले होते आणि तिथून आम्ही निघालो शिकारा राईडसाठी. जॅकेट बघ ना, लॉंग असेल तर. डाल लेकमध्ये खूप सारे शॉप्स होते, तिथं आपण शॉपिंग करू शकतो, खाऊ शकतो, सर्वच काही अवेलेबल होतं बोटमध्ये. लाईक खूप सारे बोट्स यायचे, आपल्याला ऑफर करायचे तुम्हाला काय पाहिजे काय नाही, सर्व सर्व सर्व. व्हिडिओ काढ ना एक समोर. शिकार राईड संपल्या आम्ही गेलो जॅकेट घ्यायला, कारण की आम्हाला थंडी वाजत होती आणि आम्ही सगळं विचार केला होता तिथे जाऊन सर्व घ्यायचं. सो आम्ही सर्चिंगला निघालेलो होतो. हमें दे दिया, जैकेट दे दिया, कोट दे दिया और लिफाफा दे दिया साथ में फ्री. थँक्यू, बाय बाय. तर काय आम्ही तर रात्री फिरतोय. आयुषनी जॅकेट घेतलं, दाखव आयुष. खरं दिसत नाही रे, एक नंबर दिसतोय. आणि अजयनी घरी ठेवलेला आहे. यश घेणार आहे आयुषवाला ब्लॅक मध्ये 501 मध्ये. हे डिग्री किती वाजली ना, 0 डिग्रीवर आहे ना, -1 डिग्रीवरती आता आम्ही 0 to -1 डिग्री आहे. आणि आता लाईट रिग्रेट नाही होत, आम्ही एवढं 4 ठिकाणी प्लॉट घेतलंय. ठिकाणी प्लॉट घेतले नाही, ती बोट घेतली. कोणची? पूर्ण बोर्ड घेतलंय. हा, बोट घेतलेली आहे. हाँ बोलिए. एक बात सुनो, फिर आपको यार क्या करना है क्या नहीं करना है. मेरा भाई है, चारों भाई है मेरा भाई. मैं भीख मांगने वाला नहीं. मेरा बटवा चोरी हो गया, मेरा 20 रुपए हम भी गरीब क्या होगा. हम भी गरीब है, हमारा बटवा हो के भी बटवे में पैसे नहीं है, तो हम क्या करें. यो सबस्क्राइब टू MH48 देतो का आयुष. अरे सॉरी, जॅकेट येतो का. अरे भाई ते पूर्ण व्हिडिओ मध्ये बोल काढ सेंटेन्स मध्ये. जॅकेट देतो का. लोकांना वाटत काय मागतोय. 501 पूर्ण फॉग जमलेला आहे इथे. आणि इथे मग आम्ही आलेलो होतो बोटने. भारी एरिया वाटतं. डाल लेक शिकारा राईड आज केली. शिकारा राईड आम्ही खूप सारा कंटेंट शूट केलाय. भारी आहे, एकदम पीस आहे. असं आपण जसं इमेजिन करतो तसं नाही आहे सगळं इकडे. काय खूप गोष्ट वेगळी आहे तिकडे. हा सिक्युरिटी हाय आहेत भरपूर, बट तरी पण काही नाही आहे इकडे एवढं. म्हणजे जेवढा आपण विचार करतो तेवढं नाही आहे इकडे. सायकल्स इथं आपण रेंट घेऊ शकतो, घ्यायचे का गरम व्हायला. चाल इथे सगळे बोट्स आहेत आणि आमची पण इकडे आहे, थोडीशी तिकडे पुढे आहे. आणि खूप भारी सीन दिसतोय बघा पाण्याच्या आतमध्ये.
ए बदमाश गैंग 500 रुपया गद्दारी करवे अरे कुठे आणला ऑलरेडी आणला तुम्ही ऑलरेडी जॅकेट सगळ्यांनी 500 मध्ये घेतलेत तरी यांना दुसऱ्या दुकानात जाऊन किंमत करायची आहे आणि इथं 300 रुपये बोलून जर याला रिग्रेट भेटला ना आम्हालाच भेटेल त्याला काय भेटणार नाही खाल्याला एक्सचेंज ऑफर अवेलेबल आयुष हा घे तू हा भारी वाटतोय अरे जेन्युअनली सांगतो तुला हा खूप भारी वाटतोय हा तो घे तुला तो घेऊन टाक तू रशियन दिख रहा है क्या अंकल रशियन दिख रहा है ना ये रशियन जैसा दिख रहा है ना रशिया में पहनते हो टकला बैंड डीजल पहनता है फर्स्ट इसके लॉन्ग चाहे ग्रे में आएगा जबरदस्त ये मगर फैशन पीस आपको अच्छा दिख रहा है आयुष अच्छा दिख रहा है अरे फुल एकदम प्रोफेशनल वाटतोय व्यू खूप भारी आहे बघा पीस वाटतंय इथं तर गाईज आम्ही पीसफुल शोधतोय सॉन्ग आमच्या स्टोरीसाठी तर आम्हाला बघा काय सजेशन झाले हे ठीक होतं आता तुम्हीच सांगा आता आम्ही काय रिॲक्शन देऊ म्हणजे लिटरली पीसफुल म्युझिक आहे आमच्यासाठी नाही त्यांच्यासाठी पीसफुल कम्युनिटीज थीम पहिला दिवस आमचा निघाला शिकारा राईडमध्ये आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो गुलमार्गला पण आमच्याकडे गंडोला राईडचे तिकीट्स नव्हते सो आम्ही टॅक्सीवालीला ऑफर केलं की लाईक आम्ही तुला एक्स्ट्रा पैसे देतो आम्हाला सोनमार्गला घेऊन जा बिकॉज तिकडे बर्फ खूप जास्ती होतं गुलमार्गला एवढं बर्फ नव्हतं जे पण होतं ते वरती होतं सो आम्ही झोल गेला आणि तिकडनं आम्ही गेलो सोनमार्गला आणि हे काही व्ह्यूज जे सोनमार्गला जाताना खूप भारी भारी सिनरीज आहेत हमारा ड्राइवर भी यंग था सो उसने हमें बोर नहीं होने दिया थोड़ा भी आणि जसं जसं आम्हाला बर्फ दिसायला सुरू झालं तसं तसं आम्ही पागल झालो पूर्ण जसं की आयुष आणि भुयसचं तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होतं स्नोमध्ये सो जसं जसं आम्ही जवळजवळ जात होतो तसं तसं एक्साइटमेंट वाढत होती आणि खूप जास्त मजा वाटत होती हे जे काही व्ह्यूज आहेत ते तुम्हाला कॅमेरामध्ये पण एवढे खास दिसू शकणार नाही बट जे तुम्ही एक्सपिरियन्स करता रिअल लाईफमध्ये तेच काय आहे ते खरं आहे आणि आम्ही पोहोचलो सोनमार्गला आणि सर्व पोरांची एक्साइटमेंट बघून तुम्ही समजू शकता तो व्ह्यू कसा असेल तिथला व्हेरी क्रेझी मॅन व्हेरी क्रेझी आणि जसं बर्फ बघितलं तशीच पोरं आमची पूर्ण बर्फावून गेली आणि बर्फामध्ये उड्या बिड्या मारायला लागलं आणि बर्फाची लेअर पण एवढी मोठी होती की आम्हाला थोडं पण असं फील झालं नाही स्टोन वगैरे आणि खूप जास्ती खेळलो आम्ही तिथं खूप खेळलो पट माझी पण गाइस रियल बर्फ है रियल बर्फ असली सोना असली आयुष आणि भुयस तर पूर्ण पागल झाले होते त्यांची लाईक एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल होती कारण की मी आणि अजय मनालीला एकदा जाऊन आलो होतो बट आयुष आणि भुयश इज नेक्स्ट लेवल आणि तुम्ही आयुषला बघू शकता फर्स्ट टाइम आला होता आमच्यासोबत लॉंग ट्रिपसाठी सो खूप मजा केली त्यांनी
आम्ही ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली आणि जिथं पब्लिक होती तिथं गर्दी होती त्याच्यापासून थोडंसं लांब न्यायला लावलं आणि त्यांनी मानलं. आणि देन आम्ही तिकडनं थोडंसं पुढच्या एरियामध्ये गेलो आणि तिथं आम्हाला खूप सारं बर्फ भेटलं, खूप सारं. आणि आम्ही एवढे खेळून पूर्ण थकून गेलो. बदक वाटत. खेळून आम्ही एवढे थकलो की थोडा वेळ आराम करून घेतलं बर्फामध्ये. बर्फामध्ये झोपायची खूप मजा वेगळी होती. आयुष भाईने तर वेगळ्या स्टंट मारायला सुरुवात केलेली होती बर्फामध्ये. लागतच नाही. आणि हे खूप सारे ग्लेशियर्स होते, डोंगर होते आणि खूप सुंदरसा सोनमार्ग. तुम्ही डोळ्यांनी बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. खूप खेळल्यानंतर आम्ही थोडंसं रीलसाठी कंटेंट शूट केलं. टेन्शन नका घेऊ, 2 सेकंदच टाकायचे आपल्याला. एवढं खेळलो की आम्ही टाईमकडे बघितलंच नव्हतं. आम्हाला खूप सारे पॉईंट्स कव्हर करायचे होते. नंतर ड्रायव्हर आम्हाला शोधत आला. त्याच्यानंतर आम्ही पळत गेलो. खूप वेळ बर्फामध्ये खेळल्यानंतर आम्ही पुढे गेलो. जे काश्मीरचं लास्टचं विलेज आहे ते बघण्यासाठी. आमच्याकडे खूप टाईम कमी राहिलेलं होतं म्हणून आम्ही पटापट तिथनं निघालो आणि पुढे गेलो. सो गाईज आम्ही हाजीवास ग्लेशियरला चाललोय आणि काश्मीरचा लास्ट विलेज. आणि हे 2-3 लोकेशन आहेत तिकडे जात आहे. काश्मीरचा लास्टचा विलेज, इंडियाचा फर्स्ट विलेज टेबल टॉप. ये 3 लोकेशन पे जा रहे हैं. इधर से गाड़ी रेंट किया है हमने. और सीनरी देखो गाइस, लिटरली मतलब घोडे घेऊन पण जाऊ शकता तुम्ही. आणि बट घोड्यांचा रेट खूप जास्ती आहे म्हणून आम्ही कार रेंट केली. आता आपल्या घोड्यांचा रेट जास्त आहे म्हणून हे घोडे गाडीने चालले. आणि हे घर बघा तुम्ही इकडच्या ह्याच्यात आयुष दाखवलं ना, हॉटेल्स. ये हॉटेल देख के ऐसा फील आता है कि स्विट्जरलैंड में आए हो. तुला बघून पूर्ण फॉरेनची अशी फील येते, वाईब येते स्वित्झर्लंड साइड. सो गाइज आता आपण आलेलो आहे इथं. हा काश्मीरचा शेवटचा गाव आहे. इसके बाद नहीं है भैया कौन सा विलेज? कश्मीर एरिया है मगर गांव कोई नहीं है. गांव कोई नहीं है, एरिया है सिर्फ. सो ये लास्ट है. और बाउंड्री है कौन सा है भैया? ये किया है वो कौन सा बाउंड्री है? ये वाला आर्मी का. ये पूरा आर्मी का एरिया है. और ये शहर है सोमवार का मार्केट. आणि ही नदी खूप भारी वाटते. कसं आहे यश? ओ सेक्सी वाटते इथे. पायामध्ये पाणी गेलं आमच्या सगळ्यांच्या. आणि हे मिलिटरी एरिया पूर्ण. आणि हे पूर्ण जे झाड आहेत ते एकदम भारी सिनरी देतात खरोखर. म्हणजे एकदा तुम्ही एकदा व्हिजिट करायला पाहिजेत. ह्या साईडने एवढं बर्फ नाही कारण की सनराईज इकडनं होतो. सो ते बर्फ जास्ती इथं होत नाही. रात्री त्या तिथे जाणार आहेत. आणि हा व्ह्यू म्हणजे मिडलचा पार्ट बघा तुम्ही, एकदम सिनेमॅटिक म्हणजे सिनेमॅटिक वाटतोय बघा. झूम करतोय मी. खूप खूप क्यूट. आणि आता आम्ही जाणार आहेत टेबल पॉइंटला. टेबल टॉपला जाणार आहेत आता आपण. आणि अजयचे पाय पूर्ण सुन्न पडलेले आहेत. बर्फ घुसलेला. अजय बर्फच्या पायामध्ये बर्फ घुसलेला. आणि हे आता रनिंग करतायत, वॉर्मअप करतायत. कम ऑन.